मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गीतेच्या अध्याय 11व्याला सुरुवात करणार आहोत। अर्जुन आणि श्रीकृष्णाचा असा संवाद चालू आहे आणि ह्या जीवनाचा सार आणि श्रीकृष्ण भगवान हे कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आहे, कोणत्या कोणत्या कशात आहे, कोणत्या वस्तूंमध्ये, कुठे कुठे आपण श्रीकृष्णाला कसे भेटतो। शिवाची पूजा केली तरी श्रीकृष्णाला अर्पण होते, श्रीकृष्णाची पूजा केली तरी शिवाला अर्पण होते, विष्णूची पूजा केली तरी शंकराला अर्पण होते। असं आपण जीवनाचा सार संपूर्ण आपण मागच्या या 10 अध्यायांमध्ये संपूर्ण आपण ऐकलं आणि विश्वरूप दर्शन आपण ते सुद्धा आपण कसं कसं विश्वांमध्ये व्यापलेले आहेत। श्रीकृष्ण भगवान कोणत्या कोणत्या ठिकाणी व्यापलेले आहेत, कशा कशामध्ये आहेत हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर आता आपण आज अध्याय 11व्याला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार, कोणी नवीन आलेलं, तर लाल बटनवर सबस्क्राइब करून घ्या, ऑलवर क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या गावाहून माझे हे श्रीमद भागवत गीताची कथा ऐकताय तुमच्या गावाचं नाव, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा भी तुम्ही घरातल्या घरात करा आणि कमेंट्समध्ये भी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः केलं तरी पण चालेल। तर आता आपण या 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 11वा। अर्जुन म्हणाले, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त आध्यात्मिक विषय उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले, कारण हे कमलदल नयना मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत, तसेच आपल्या अविनाशी प्रभावही ऐकला आहे। हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे। हे पुरुषोत्तमा, हे जनार्दना, हे विश्वव्यापका, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे। हे प्रभू, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा। श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना अंकारांची अलौकिक रूपे पहा। हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना आणि 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मर्दगणांना पहा। तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा। हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचर सह संपूर्ण जग पहा, तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा, परंतु मला तू या तुझ्या चर्मशून्य खात्रीने पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो, तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा। संजय म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परमेश्वरयुक्त दिव्य स्वरूप दाखवले। अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शनाने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळ आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधांनी विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले। आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असतात, जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याचा प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजेच होणार नाही। पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग, देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले। त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला। अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना तसेच सर्व दिव्य सर्पांना पाहत आहे। हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे। हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत आहे, ना मध्य दिसत आहे, ना आरंभ। मी आपला मुकुट घातलेले, गदा व चक्र धारण केलेले, सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्यामध्ये प्रमाणे तेजाने युक्त, पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहत आहे। आपणच जगण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात, आपणच या जगाचे परम आधार आहात, आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात, आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते। आपण आदि, मध्य आणि अंत
अंत नसलेले, अनंत सामर्थ्याने युक्त, अनंत बाहू असलेले चंद्र व सूर्य हे ज्याचे नेत्र आहेत, पेटलेल्या अग्नीसारखे ज्याचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापवणारे असे हात, असे मला दिसते. हे महात्मेन, हे स्वर्ग आणि पृथ्वी याच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त एकट्यानेच व्यापून टाकलेले आहेत. आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले. तेच देवांचे समुदाय आपल्या शिरत आहे आणि काही भयभीत होऊन राहत आहे. हात जोडून आपल्या नावाचे गुणांचे वर्णन करीत आहे. तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशी मंगलाक्ष आणि करून उत्तमोत्तम स्तोत्र म्हणून आपली स्तुती करीत आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य, तसेच 8 वसु, साध्यगण, विश्वदेव, 2 अश्विनी कुमार, मरुदगण आणि पित्राचे समुदाय, तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्धांचे समुदाय हे सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत. हे महाभाव, आपले अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक हात, अनेक मांडे व पाय असलेले, अनेक पोटाचे, अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहे. तसेच मीही व्याकुळ होत आहे, कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी, अनेक रंगांनी युक्त, पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाळ डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेले माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे. दाढांमुळे भयानक व प्रलय काळांच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे सुखही हरपले आहे. म्हणून हे देवादी देवा, हे जगन्वासा, हे हे जगदीशा, आपण प्रसन्न व्हा. हे सर्व धृतराष्ट्रांचे पुत्र राजस समुदायासह आपल्या प्रवेश करीत आहेत आणि पितामह, भीष्म, द्रोणाचार्य, तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्धांसह सगळेच आपले दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत घुसत आहे आणि कित्येकी डोके चिरडले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविक समुद्राच्या दिशेने धाव घेत आहे, अर्थात समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहे. जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहे. आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णू, आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवित आहे. मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहेत? हे देवश्रेष्ठ, आपण आला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदि पुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणून इच्छितो, कारण आपली करणी मला कळत नाही. श्री भगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढवलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झाले आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा पाप नाश होणार. म्हणून तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सर्वस्वांची तू फक्त निमित्त मात्रच होतो. द्रोणाचार्य आणि पितामह, भीष्म, तसेच जयद्रथ आणि कर्ण त्यांच्याप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरांनाही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील, म्हणून युद्ध कर. संजय म्हणाला, भगवान केशवाचे ते बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत नमस्कार केला आणि अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सदोगती होऊन तो पुन्हा म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे अंतर्यामी, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते. मी तुमच्या अतिशय प्रेम करू लागते. तसेच भ्यालेले राक्षस दिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहे. हे योग्यच होय. हे महात्म्यान, ब्रह्मदेवाचे ही आदिकरण सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगन्वासा, हे जगदीशा, जे सत असत त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदन ब्रह्म आहे ते आपणच आहेत. आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जागणारेही जाणारेही आपण व जग जागण्यासारखे आपणच. परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापलेले आहे. आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी, ब्रह्मदेवाच्याही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो. आपण आला आणखी वारंवार नमस्कार असोत. हे अंतर्यामी समर्थशाली, आपल्याला पुढूनही मागूनही माझा नमस्कार असो. हे सर्वात्मका, आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापलेले आहे. म्हणून आपण सर्व रूप स्वरूपाला नमस्कार असो. आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे संख्या असे जे काही विचार न करता
करता मुद्दाम म्हटले असेल. आणि हे अच्युतानंद, हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्या वेळी भोजन इत्यादी करताना आपला एकांत किंवा मित्राच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशील अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे. आपण या चराचर जगाचे जनक आहात, तसे सर्वश्रेष्ठ गुरु, अत्यंत पूजनीय. हे अतुलनीय प्रभाव त्रैलोक्यात आपल्या बरोबरची दुसरा कोणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल. म्हणून हे प्रभो, मी आपल्यावर चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून सतत अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्रांचे, पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यजनक रूप पाहून मी आनंदित झालो आहे. माझे मन गदगदित झाले आहे आणि भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूप दाखवा. हे देवेशा, हे जगन्वासा, हे जगदीशा, प्रसन्न व्हा. मी पाहिल्यासारखे आपल्याला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि शंख चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. माझं इच्छा आहे की मी तुम्हाला अशा रूपात पाहू. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रभाव, आपण त्याचं चतुर्भुज रूपाने मला दर्शन द्या आणि प्रकट व्हा. जो कोणी हा अध्याय दर्शनाचा ऐकेल त्याला विश्वरूप दर्शनाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. भागवत गीतातील हा अध्यायाने निस्ते श्रवण केल्याने त्याला श्री विष्णू रूपाचे 10 स्वरूपांचे एवढे पुण्य लाभेल आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे सांगितले. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने माझे परम तेजोमय सर्वांच्या आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले. ते तुझ्याशिवाय दुसरे कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते. हे अर्जुना, मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्माने, उग्र तपस्याने तुझ्या खेरीज दुसऱ्यांकडून पाहिले जाणे शक्य नाही. माझे या प्रकारचे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतकरणाने तेच माझे शंख चक्र गदा पद्य धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पा. संजय म्हणाला, भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे म्हणून पुन्हा तसेच आपले चतुर्भुज विश्वरूप दाखवले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णाने सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. जो कोणी हे विश्वरूप दर्शनाचे, चतुर्भुज दर्शनाची कथा श्रवण करेल त्याला विश्वरूप चतुर्भुज दर्शनाची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले. मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो. श्री भगवान म्हणाले, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिलेस आणि पाहावयास मिळले आणि अतिशय दुर्लभ, ते देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात. पण तू जसे पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने, यज्ञाने मिळणे शक्य नाही. ज्याच्या चरणी, ज्याच्या पदरी खूप काही पुण्य जन्माचे आहे त्यालाच ही कथा बी ऐकायला मिळेल आणि श्रवण करायलाही मिळेल. एवढे हे महान अध्याय आहेत. परंतु हे परंतप अर्जुना, अनन्य भक्तीने प्रकाराच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वत्व जाणणे, माझ्यात प्रवेश करणे, माझ्याशी एकरूप होणे ही शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य करणारा, मलाच परमाश्रय मानणारा असतो, माझा भक्त मलाच प्राप्त होतो आणि मी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. सर्व प्राणी मात्रांविषयी वेरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच फक्त प्राप्त होतो. तर अशा या श्रीमद भागवत गीताच्या 11व्या अध्यायाचे मी तुम्हाला कथन केलं आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 11वा अध्याय नक्की आवडला असेल. आवडला तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 12वा. अर्जुन म्हणाला, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन, कीर्तन, ध्यानात मग्न राहून आपल्या सगुण रूपाची, परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदन निराकार ब्राह्मीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योग वेते कोण वेत. श्री भगवान म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात
ठेवून मन बुद्धीचा त्यांनी विकार करून मन बुद्धीचा विचार करून पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंदन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावाने ध्यान करीत उपासना करीत असतात ते मलाच प्राप्त होतात आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये त्यांचे कल्याण होते आणि तत्पर सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात। सच्चिदानंद निराकार ब्रह्मा चित्त गुंतलेले त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टेनेच होत असते। परंतु जे परायत मन भक्तजन सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचे अनन्य भक्ती भावाने निरंतर चिंतन करीत असतात, उपासना करतात, हे अध्याय ऐकतात ते मलाच मिळतात। हे अर्जुना, त्या ठिकाणी माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांच्या मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो आणि माझ्यातच मन ठेवून जे कार्य करतात, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन करतात ते मलाच प्राप्त होतात। म्हणजे मग तू माझ्यातच राहशील या मुळीच संशय नाही। जर तू माझ्या मन निश्चय ठेवायला समर्थ नशील पर हे अर्जुना, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर। जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो। अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्याने ही माझी प्राप्ती होणे हे सिद्धी तू मिळवशील। जर तू माझी प्राप्तिरूपी योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माच्या फळांचा त्याग कर। मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय, ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ होय आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळाचा त्याग श्रेष्ठ होय, कारण त्यागाने ताबडतोबच परम शांती मिळते। जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा, अकारण दया करणारा, माझ्यापणा मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमवान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा, क्षमा करणारा, तसाच जो योगी नेहमी संतुष्ट असतो जो नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर व मन इंद्रिय ताब्यात ठेवलेले असतात, ज्यांची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो नेहमी मन बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे। ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्राण्यांचा उबग येत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो फक्त भक्त मलाच प्रिय आहे। ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो फक्त माझं चिंतन करत असतो, तो मलाच प्राप्त होतो। तो अंतर्बाह्य शुद्ध चतुर तटस्थ दुःखमुक्त आहे असा कर्तव्याचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे। जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष कधी कोणाशी करत नाही, काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार टाकून देतो, तो मलाच प्राप्त होतो। शोक कधी करत नाही, इच्छा कधी कशाची करत नाही, लोभ त्याला माहीत नाही आणि लालसा कधी त्याला माहीत नाही, तसाच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, जो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे। जो शत्रू आणि मित्र मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, थंडी ऊन पाऊस सुख दुःख इत्यादी द्वंद्व खाऊन तो सर्व कर्म करतो, तो मलाच प्राप्त होतो। ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, निंदा आणि स्तुती सारखीच वाटते, तो ईश्वर स्वरूपाचा मनन करणारा असतो। जो काही मिळेल त्याने शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, जे काही त्याची रोजीरोटी भेटते त्याच्यात समाधानी असतो, तो मलाच प्राप्त होतो। जो बुद्धी स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो, परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन वर सांगितलेल्या धर्मपय अमृताचा निष्काम करतात, प्रेम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला फक्त अतिशय प्रिय आहेत। आणि जो कोणी हा माझा 12वा अध्याय ऐकतो तो सुद्धा मलाच प्रिय आहे। तर अशा या कथा जो कोणी श्रवण करेल त्याचे श्रवण मात्राने सर्व पाप त्याचे नष्ट होतील असे श्री भगवानाने सांगितले आहे। श्री कृष्ण भगवान म्हणाले मित्रांनो, तर इथं 12वा अध्याय आपला समाप्त झालेला आहे। अध्याय आता आपण 13वा ऐकणार आहोत। 14 अध्याय आपण एका पार्टमध्ये करू, मग आपले फक्त 5 अध्याय राहतील तर ते एका पार्टमध्ये करू। मग कमेंट्स आलेले आहे की मराठीत ज्या श्री भागवत कथा मी तुम्हाला ज्या हिंदीत सांगितल्या की कोणता अध्याय ऐकल्याने कोणतं फळ मिळतं, ज्या सर्व हिंदीमध्ये सांगितल्या मी त्या तुम्हाला परत मराठीत सांगणार आहे। तर आता आपण याच्या 4 अध्याय ऐकणार आहोत। 4 करून रिपीट पण आपण भागवत कथा ऐकून घेतली तर चांगली गोष्ट आहे। आपले कामं सहजासहजी होतात। तेवढे श्रीकृष्णाचे वर्णन अर्जुनाचे वर्णन भागवत कथा आपल्याला रिपीट करून घेऊ तर आपल्या जीवनाचा बी मोक्ष होईल। जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून पण आपण निघून जाऊ। जीवन नको म्हणजे मोक्ष म्हणजे जीवनाला परत येत नाही मनुष्य,
सदगती म्हणजे आपण श्री विष्णूच्या, श्री कृष्णाच्या धामला आपण त्यांच्या चरणांजवळ आपण राहू म्हणून मोक्षच मागायचा ना. ज्यांना जन्माची हौस असेल त्यांनी जन्म मागा, पण मोक्ष हा सर्वात मला बेटर वाटतो की जीवन मृत्यूच्या आपण याच्या फेऱ्यामधून आपण निघून जातो, म्हणून मोक्षच मागा. तुम्हाला जे मागायचं असेल विष्णू भगवान कृष्ण भगवानला ते मागा, पण मला असं वाटतं मोक्ष हा सर्वात चांगला पर्याय आहे. तर आता आपण या अध्यायाच्याद्वारे आता परत 13वा अध्याय आणि 14वा अध्याय 4 अध्याय ऐकून घेऊया. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 13वा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मला समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारासहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्व जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. ते क्षेत्र जे आणि तसे ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच ते क्षेत्र ही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. जे मी तुला सांगतो ते ऐक तू आता. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेद मंत्रांनीही सांगितले आहे, विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले गेले आहे. 5 महाभूते, अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती तसेच 10 इंद्रिया, 1 मन आणि 5 इंद्रियाचे विशेष अर्थात स्पर्श, रूप, रस, गंध तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहाचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही असलेले आहे असे कारण या विश्वात सर्वाला वापून राहिलेले आहे. हे सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणार आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. आसक्ती रहित असून सर्वांचे धारण पोषण करणारे, निगुण असून गुणांचा भोग करणारे आहेत आणि ते चराचर सर्व प्राणी मात्रांच्या बाहेर अति परिपूर्ण भरलेले आहेत. तसेच चर आणि अचर हे तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण चराचर संपूर्ण भूतामध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जगण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने भूताचे धारण पोषण करणारा, रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ते परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यायोग्य आहे, तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे, तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जागण्यायोग्य परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझे भक्त हे तत्वत्व जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत. तसेच असे तू समज आणि आसक्ती, द्वेषादी विकार आणि त्रिगुणात्मक सर्व पदार्थ प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते. जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेला त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणाची संगती त्या जीवात्म्याला बरी वाटते. वाईट योनीत जन्म मिळाल्याने कारण आहे. या देहात असलेल्या आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्ष असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यांचीही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंदन असल्यामुळे परमात्मा म्हटले जाते. अशा रीतीने पुरुषाला आणि गुणासहित प्रकृत्याला जो मनुष्य तत्व जाणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असतो, तरी पुन्हा जन्माला येत नाही. जो कोणी चांगल्या प्रकारे कर्तव्य कर्म करीत असतात त्याला जन्म नाही. विष्णू भगवानच्या धामला मोक्ष प्राप्ती होते आणि वैकुंठ लोकची प्राप्ती होते. म्हणून त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. जो कोणी आत्मा ज्याचा शुद्ध झालेला आहे, खूप काही पोथी, पुराण, भागवत, गणेश पुराण, श्रीपुराण, जे काही 18 पुराणे आहेत, खूप काही 18 पुराणांनी ज्यांनी ज्ञान करून घेतले, ज्यांनी पठण करून घेतले, ज्यांनी कोणी श्रवण करून घेतलेले आहे, अशाने ज्यांचा आत्मा पवित्र झाले आहे त्यांच्या हृदयामध्ये साक्षात भगवान वास करतो. ज्यांचा आत्मा पवित्र झाला आहे पोथी पुराण पाठ श्रवण करून मंत्र जप करून, तर त्यांच्या साक्षात
हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात विराट स्वरूपात प्रकट झालेले दिसतात. आणि खरोखर आपण जर डोळे बंद केले 1 मिनटं, तर आपल्या आत्म्यामध्ये जर आपण डोळे बंद करून जर खरोखरच पाहिले, जो व्हिडिओ आता पाहत आहे, तुम्ही ऐकत आहात, हा ज्या वेळेस तुम्ही आत्तासुद्धा तुम्ही डोळे बंद करा आणि इतक्या कथा मी तुम्हाला सांगितल्या आहेत आणि त्या कथा तुम्हाला 2 मिनटं काही 2 शब्द बी आठवण करून तुम्ही डोळे बंद करून विश्वरूप दर्शनाचे, चतुर्भुज दर्शनाचे, विष्णूंच्या 4 भुजांचे दर्शनांचे तुम्ही फक्त स्मरण करून घ्या. हृदयामध्ये आत्म्यामध्ये डोळे बंद करून त्याला हृदयात धारण करून घ्या आणि मग पहा तुमचा आत्मा किती पवित्र झालेला तुम्हाला दिसेल आणि डोळ्यात अक्षरशः पाणी येऊन जाईल तुम्हाला. कारण आपण ज्या कथा ऐकतो त्याच्याने आपली आत्मा पवित्र होऊन जाते, आपले पापकर्म जळून जातात, आपले दारिद्र्य भस्म होऊन जातं आणि आपले उन्नतीचे मार्ग, प्रगतीचे मार्ग, आपल्या मुलांच्या उन्नतीचे मार्ग आपल्याला उघडलेले दिसतात. आणि जो काही मार्ग आपल्याला केव्हा केव्हा सापडत नाही, तर अशा काही कथांनी श्रवण केल्या मार्गाने, श्रवणसुद्धा आपण म्हणतो श्रवण तर करून घ्या, जे होईल ते बघेल, पण श्रवण केल्याने सुद्धा आपले सर्व प्रश्न सुटत असतात. म्हणून श्रवण, ध्यान, जप आपल्या डोक्याला स्थिर करतं. ध्यान केल्याने मन शांत होते आणि दान केल्याने धन वाढते. ध्यान, मंत्र, साधना, ध्यान केल्याने, पोथी पुराण वाचल्याने मन शांत होते, स्थिर होते आणि जास्तीत जास्त दान केल्याने धन वाढते. म्हणून हृदयात आपल्या चतुर्भुज रूपाचे दर्शन करा. आणि दुसरे काही जण ज्ञान योगाच्या द्वाराने माझं दर्शन करतात आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वाराने पाहतात. ज्यांचे काही कर्म खूपच चांगले आहेत ते कर्मयोगाने पाहतात डोळे बंद करून. ज्याचे त्याचे कर्म जसे असतील त्याने डोळे बंद करून चतुर्भुज रूपाचे दर्शन घ्या. 2 सेकंद डोळे बंद करून. म्हणजेच आपल्याला विष्णू भगवान, श्रीकृष्ण भगवान आपल्या हृदयात धारण करून घ्या. परंतु याखेरीज इतर अर्थात मंद बुद्धीचे पुरुष आहेत, ते अशा प्रकारे न जाणणारे, जे मंद बुद्धीचे आहेत त्यांना काही फरक पडत नाही काय चतुर्भुज रूप ना काय विश्वरूप. पण ह्या यातना केव्हा भेटतात? नरक यातनांमध्ये यमलोक जेव्हा आठवण आपल्याला हात लावतो यमलोक, आणि जो कोणी भागवत गीता ऐकतात त्याला यमलोक हात नाही लावत, त्याला विष्णूंचे दूत येतात विमान घेऊन, सुंदर विमान तयार करून फुला माळांचे. आणि मग ज्या वेळेस आपल्या शरीरामधून प्राण निघून जातो, आपण स्वतः आपलं शरीर बघतो, ज्या वेळेस आपल्या शरीरामधून प्राण निघून जातो तिथं आपलं नाव समाप्त होऊन जातं, बॉडी होऊन जाते, ती नावाची तिथं नाही राहत. ज्या वेळेस शरीर त्यागून दिलं, आत्मा मरत नाही. आत्मा किती जन्म घेतो पण मरत नाही. म्हणून आत्माला मोक्ष प्राप्ती पाहिजे, वैकुंठ लोकची प्राप्ती पाहिजे. आणि ज्या वेळेस असं फुलासारखं आपलं दिव्य ज्योतीमध्ये ज्या वेळेस शरीरामधून एक ज्योती राहते आणि आत्म्यामध्ये जी ज्योती राहते, आपले प्राण राहतो, त्या असं आधर यमराज भगवानाचा हातात घेऊन जातो. आणि यमराज नाही हात लावत, विष्णूचे दूत हात लावतात. तुम्ही शिवाची पूजा करत असणार तर यमराज तुम्हाला हात बी लावणार नाही, 12 कोस दूर राहील. तो आला बी तरी 12 कोस दूर राहील. शिवचे दूत येतील हात लावायला. शिवचे दूत आपल्याला आरामाने असं फुलासारखे घेऊन जातात आणि विमानात नेतात आणि शिवलोकची प्राप्ती करून देतात. भागवत गीता ऐकताय तर भागवत गीताचे तुम्हाला श्रीकृष्णाचे दूत येतील. तर अशा आत्म्यामध्येच तर आत्मा कधी मरत नाही, आत्मा ही हमेशा जिवंत राहते. मग आपल्याला घेऊन जातात तेव्हा आपले लोक किती रडतात आपल्यासारखे. ते फक्त आपण कोणाला दिसणार नाही, हात बी लावू शकणार नाही, फक्त आपण बघू शकतो की हे काय करताय. 16 दिवस आपले आत्मा राहते पृथ्वीवर, त्यावेळेस आपण बघू शकतात की कोण काय करते काही नाही. म्हणून आपल्याला हे ज्या कथा श्रवण करतो याच्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची, जीवनाचा सारा सार संसार करून घ्यायचा आहे. जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून आपल्याला मुक्त करून घ्यायचं आहे. मृत्यू हे अटल सत्य आहे. मृत्यू कोणाला सुटणार आहे? मृत्यू कोणालाच सुटणार नाही. मृत्यू अटल सत्य आहे. मी एवढ्या 1-1.5 वर्षात म्हणजे 2 वर्षात 3-4 वेळेस मरता वापस आलेली आहे. तर काय माहिती या कथांमुळे मी वापस आली आहे की काय. अक्षरशः म्हणजे काळ पूर्ण होता पण वेळ नव्हती, तर त्या भगवंताला मंजूर नसणार. खरंच सांगते, गीता आहे माझ्या हातामध्ये. एवढ्या 2 वर्षात की असे माझ्याबरोबर झालेले, पण पदोपदी शिव माझ्यासोबत राहतो. रक्त प्रदोष कालमध्ये शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचा, ऐका तरी, श्रवण तरी करा. तर अशा कर्मयोगाच्या द्वाराने आपण पाहत असतो म्हणजे आपल्याला विश्वरूप दर्शनाचे दर्शन घडते. परंतु याखेरीज जे मंद बुद्धीचे लोक राहतात त्यांना काही फरक पडत नाही. अशा प्रकारे न जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून अनेकच ऐकूनच
तंदनुसार उपासना करतात. म्हणजे आणि ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसार सागर खात्रीने तरून जातात. म्हणून हे अर्जुना, जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे समजा. जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेला परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परमगतीला जातो. आणि जो पुरुष सर्व कर्म सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असा पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो, तोच खरा पाहतो. ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले असतात, परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो, त्या क्षणी तो सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होतो. हे अर्जुना, हा अविनाशी परमात्मा अनादि आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेले आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य ज्या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एक आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करून देतो. जो कोणी भागवद्गीता ऐकतो, भागवताचे कथा ऐकतो, पुराणे ऐकतो, त्याचा आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो, त्याच्या घराला प्रकाशित करून देतो. अशा या कथा आहेत. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञान दृष्टीने जे पुरुष तत्व जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. जे ज्ञान दृष्टीने पाहतात परमात्म्याला, कर्माने पाहतात परमात्म्याला, हृदयाने पाहतात परमात्म्याला, कोणी ज्ञान रूपाने पाहतात परमात्म्याला, ते कुठं प्राप्त होतात? परब्रह्म विष्णू लोकालाच प्राप्त होतात. तर असे आपण हे 13वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण 14वा अध्याय ह्याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर 14व्या अध्यायाचं बी श्रवण करून घ्या, म्हणजे मग आपण एका व्हिडिओमध्ये फक्त 5च अध्याय राहतील. मग मराठीत आपल्या परत त्याच कहाण्या येतील, ज्या हिंदीत तुम्ही ऐकल्या आहे ना त्या परत मराठीत येतील. अध्याय 14वा. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, ज्ञानातील ही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धी पावली आहेत. हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टांच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही. जो कोणी हे कथा श्रवण करून घेतं त्याला कधीही जन्म मिळत नाही. या प्रलय काळही व्याकुळ होत नाही. हे अर्जुना, माझी महद ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूताची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूताची उत्पत्ती होते. हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात तो सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे. हे अर्जुना, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेली 3 गुणे अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. हे निष्पापा, ह्या 3 गुणामधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा विकाररहित आहे. तो सर्व सुख संबंधीच्या ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो. हे अर्जुना, प्रेमरूप रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळांच्या संबंधाने बांधतो. हे अर्जुना, सर्व देहाभिमान पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे तसेच समज. या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि झोप यांनी बांधतो. हे अर्जुन, सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रमोद करतो. आणि हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण व तमोगुणाला दडपून रजगुण वाढतो. तसेच सत्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो. ज्यावेळी या देहात, अंतःकरणात, इंद्रियात चैतन्य विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे. सत्वगुण वाढला आहे. हे अर्जुना, रजोगुण वाढल्यावर लोभ प्रवृत्ती स्वार्थाने प्रेरित होऊन फळाची इच्छाने कर्माचा आरंभ, अशांती, विषयभोगाची लालसा व सर्व उत्पन्न होतात. हे अर्जुना,
जर तमोगुण वाढला, अंतकरण, इंद्रिया यात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली, झोप येणे इत्यादी अंतकरणाला मोहित करणारी वृत्ती सर्व उत्पन्न होतात. जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्म करण्याच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. रजोगुण वाढल्यावर हा असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्म घेतो. ज्याचा रजोगुण वाढला आहे म्हणजे राजासारखा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं रजोगुण, तमोगुण, सत्वगुणाचे अर्थ काय आहेत असे. तर रजोगुण वाढला असता मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यामध्येच जन्म घेतो. तमोगुण जर वाढला त्याला आणि तेव्हाच तो मेला तर त्याला किडा, पशु, तमोगुण याने अहम, गर्वाचे गुण. तमोगुण म्हणजे रजोगुण म्हणजे राजासारखे, तमोगुण म्हणजे एकदम गर्व अहंकाराचे, आणि सत्वगुण हा सर्वात चांगला गुण असतो. म्हणून सत्वगुणाची स्वर्ग प्राप्त होतो. जो सत्व राहतो, जो शांत राहतो त्याला सत्वगुण ज्याला राहतो, तो जर सत्वगुण त्याला राहिलो तेव्हा जर मेला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. रजोगुण जर राहिला त्याला म्हणजे राजासारखे जर त्याला गुण राहिले गर्वाचे तर त्याला परत मनुष्य योनीमध्ये जन्म होतो. ज्याला तमोगुण राहिला गर्व अहंकाराचा तर तो पशुच्या जन्माला येतो, असा जातीत तो जन्मतो. आणि जे सात्विक कर्माचे, सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख, तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान, आणि सत्वगुणाचे ज्ञान म्हणजे उत्पन्न. सत्वगुण म्हणजे अतिशय चांगला गुण. रजोगुण म्हणजे निसंशय लोभ. तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतो, अज्ञानही उत्पन्न होतो. सत्वगुण असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्य लोकामध्ये जातात. आणि जे तमोगुणाचे कार्य असलेले राहतात, ज्यांना तमोगुण आहे तर त्यांना आळस आणि ताम्रगुणामध्ये जातात. असे तामसी पुरुष अधोगतीला कीटकांच्या रूपात त्यांचा जन्म होतो, पशूंमध्ये त्यांचा जन्म होतो. ज्यांना गर्व अहंकार आहे आणि त्यावेळेस जर ते मेले तर त्यांना कीटकाचा जन्म होतो, पशूंचा जन्म होतो असे या अध्यायामध्ये सांगितले. आणि नीच जातीत तो नरकात जाऊन पडतो. म्हणून गर्व, काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार या 6 गोष्टींना आपल्याला कोसो दूर ठेवायच्या आहे. म्हणून वारंवार संताप करायचा नाही आहे. ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो, तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप मला परमात्म्याला तत्व जाणतो, त्याच वेळी माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. म्हणून हे अर्जुना, अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते. तसेच हे प्रभू, मनुष्य कोणत्या उपायाने 3 गुणांच्या पलीकडे जातो ते मला सांगा. तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्ती झाली असता तो विषाद मानात मानत नाही, प्राप्त झालेली नाही, त्याची इच्छा काही करत नाही. जो साक्षीरूप राहून गुणांकडे विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुण वावरत असेल तर असं समजून जो सच्चिदानंद परमात्म्यात एकरूप राहतो तो स्थितीपासून कधी ढळत नाही. जो पुरुष निरंतर आत्मभावामध्ये राहून सुख दुःख समान मानतो तो मला प्राप्त होतो. माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो. ज्याला आवडती आणि नावडती गोष्ट सारखीच वाटते. जो ज्ञानी आहे, जो स्वतःची निंदा स्तुती ज्याला समान वाटतात, जो मान आणि अपमान सारखाच मानतो, ज्याची मित्र आणि शत्रू दोघंही समान वृत्ती आहे, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा आहे, जो नेहमी मी करतो, अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात. आणि जो पुरुष अविव्याचारी भक्तियोगाने मला निरंतर बसतात, तो सुद्धा तिन्ही गुणांनी पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदन ब्रह्माला प्राप्त होण्यास मदत होते. कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंडाचा एक रस आनंदाचा आश्रय मी आहे. या अशा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या 14व्या अध्यायामध्ये मित्रांनो मी तुम्हाला समजवलं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण 14 अध्याय श्रवण करून चुकले आहोत. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण 4 अध्याय श्रवण केले आहे. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री महाकाल.